ज्ञानोबा तुकारामांच्या जयघोषाने दुमदुमणारी आणि माऊलींच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली ही पावन आळंदी नगरी, येथे साक्षात श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी जीवन समाधी घेतली. याच इंद्रायणी काठी माऊलींनी आपले आयुष्य व्यतीत केले. याच इंद्रायणीच्या डोहात जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आपली गाथा विसर्जित केली होती. 13 दिवसांनी ती गाथा मा इंद्रायणींनी सुरक्षित आणि कोरडी परत केली. पण आज त्याच इंद्रायणीच्या पात्राकडे पाहिले की मनात प्रश्न निर्माण होतो. ज्या नदीने संतांचे अभंग जपले, तिलाच आपण प्रदूषणाच्या विळख्यात सोडले. हा पांढरा फेस, हे काळवलेले पाणी पाहून माऊलींना काय वाटत असेल? सर्वात मोठं दुर्भाग्य बघा, घरात जागा नाही म्हणून ज्या देवांची आपण वर्षभर पूजा केली, त्यांनाच आपण या घाणीत आणून टाकतो. आपण वारी करतो, दर्शन घेतो, पण खरंच इंद्रायणी मधला कचरा पाहून आपली श्रद्धा फळायला लागली की नाही हा विचार मात्र नक्की पडतो. गेले कित्येक पिढ्यानपिढ्या इंद्रायणीने माऊलींच्या अस्तित्वाचा भास करून दिला आहे, माऊलींच्या स्वरूपात दर्शन देत आली आहे, पण आपण आज तिची ही अवस्था केली आहे. प्रेम म्हणजे काय? प्रेम म्हणजे रक्षण करणं. जर आपण इंद्रायणीवर प्रेम करतो तर तिचं रक्षण करणं हे आपलं परम कर्तव्य आहे. खूप काही मोठं करायची गरज नाही, फक्त लहान पावलं उचलूया, नदीत कचरा किंवा प्लास्टिक टाकणं टाळूया, निर्माल्य कलशातच टाकूया, देवाची विटंबना होणार नाही याची काळजी घेऊया. चला तर मग माऊलींचं दर्शन घेऊया आणि आपल्या लाडक्या इंद्रायणीला पुन्हा एकदा पूर्वीसारखं निर्मळ आणि स्वच्छ बनवूया. कारण नदी शुद्ध असेल तरच आपलं तीर्थ सुरक्षित राहील. इंद्रायणीची स्वच्छता हीच खरी ईश्वर सेवा. रामकृष्ण हरी.